जय सियाराम जीवन प्रवास भाग 8 मध्ये तुमचं खूप खूप स्वागत। मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंच होतं की मला आईचं दूध मिळालं नाही। आमची परिस्थिती इतकी हलाखीची होती ना की म्हणजे खूप गरिबीची होती। जेव्हा मम्मी पप्पा काम करायचे तेव्हाच संध्याकाळचं आम्ही काहीतरी खाऊ शकत होतो। तर आहे ना मम्मी सांगत होती की आम्ही विकतचं दूध घ्यायचो, ते पण एकच तांब्या, आणि माझ्या काकांचे पण 1-2 मुलं आणि मी, अशा आम्ही 3-4 जण होतो। तर एक तांब्या दुधामध्ये आम्ही सगळं जणांचं भागवायचं। तर ते काय करायचे, त्या एका तांब्यात पाणी घालून ढवळायचं, फक्त दिसायला दूध वाटायचं आणि ते दूध आम्ही पिलं। इतकी गरिबी होती आमची। तर आमच्या जन्माच्या काळात त्यांचे दिवस अक्षरशः खूप कठीण होते, पण आयुष्य असंच असतं ना, संघर्षातून पुढचा प्रवास घडतो। असाच एक प्रवास आपल्या नवरी नवरदेवाचे मस्त 7 फेरे झाले। नवरीला बोलवून आम्ही निघालो, पण घरी यायला खूप उशीर झाला म्हणून एका हॉटेलमध्ये थांबलो। हॉटेल खूप छान होतं। आपल्या लेडीजला फोटो काढायची किती आवड असते ना, मलाही होतीच, पण मी म्हणाले आधी पोटपूजा मग फोटोशूट। सगळ्यांनी मिळून छान जेवण केलं, मन तृप्त झालं आणि मग आम्ही काही सुंदर फोटो काढले, ते आज मी तुमच्याशी शेअर करत आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या। धन्यवाद। श्री गुरुदेव।